नमस्कार मंडळी, मी घेऊन इले फन फेअरचं चिल्ड्रन डेचं मिनी ब्लॉग. बघा, आमका स्कूलमध्ये शेवपुरीचं स्टॉल लावचं होतं माझ्या जिल्ह्याच्या स्कूलमध्ये. तर त्या डेकोरेशन चालू असा. आम्ही चौघांनी मिळून बघा कसा कसा डेकोरेशन तयार केलं होता. तर म्हटलं पहिलं आधी डस्टबिनचं बॉक्स बनवून घेतलो. त्यानंतर तो विसरा होता, कारण शेवपुरीचं कचरो टाकता लवकर होतं, त्यात टाकूचं असतं ना. तर तो म्हटलं पहिलं आधी बनवून घेऊया. तर बघा, यूज मी एकदम स्वच्छता की और असं आम्ही डस्टबिनचं बॉक्स बनवलं होता. आणि नंतर मी बघा संत्रा सोलून देत होते, जरा एनर्जी येऊ होई ना आता डेकोरेशनचं काम करूसाठी. तर फुल संत्री सोलून देत होते मी, त्या काम करत होते. नंतर सगळं घेऊन आम्ही डेकोरेशनचं सगळं घेऊन साहित्य आम्ही चाललो स्कूलमध्ये. हे बघा सगळं घेऊन आणि नंतर मग तिकडे जाऊन आमका अर्धा तास होतं. त्या अर्ध्या तासामध्ये आमका तो स्टॉलचा सगळा डेकोरेशन करूचा होता. आणि आमचं डेकोरेशन चांगलं दिसत होया म्हणून फटाफट आम्ही कामाक लागलो. म्हटलं आधी बदरफ्रूट वगैरे सगळं आधी स्टॉलचा हे आधी सगळं लावून घेतलं, अँगल वगैरे पटकन. आणि नंतर टेबल क्लॉथ वगैरे टाकून घेतल्यानी आणि ब्रदरहूडचं आधी चार्ट आधी आपलं हे लावा, नाव दिसत आधी पहिला ब्रदरहूड शेवपुरी म्हणा. तर तिथं पहिलं येईल चार्ट लावून घेतल्यानी असं फटाफट काम चालू असं आमचा. आमचे इन्स्ट्रक्शन देतात, हे असा लावा तसा लावा. तर म्हटलं माझं पण म्हटलं व्हिडिओ काढा. मी म्हटलं दिसत नाही म्हटलं तुम्हीच दिसताच म्हटलं काम करताना, मी नको काय दिसा म्हटलं. माझं पण आधी पहिलं व्हिडिओ काढा. तर असं झाल्या प्रकारे नंतर मग आम्ही फटाफट करतो हो, चालू लायटिंग बिटिंग जरा लावली मस्तपैकी. हे असे ते फॅन होते रेड रेड, ते असे आजूबाजू लावले. तर एकदम फुल मस्त दिसायला लागलो आमचं स्टॉल, एकदम भारी दिसायला लागलो. आजूबाजूची लोक पण आपले स्टॉल मुलं बनवतात, आपले स्टॉल चांगले दिसावे म्हणून छान छान डेकोरेटिव्ह केलेले आहे त्यांनी पण. आणि नंतर स्लोगन म्हटलं लिहून घेऊया चांगले. तर आम्ही म्हटलं माझ्या नवरा म्हटलं तुझं अक्षर बरं, आता तू आपलं लिहून काढ गायता. तर अशा प्रकारे मस्त आम्ही जिल बापसान बघा कसं फोटो काढून घेतले नाही त्यांनी पहिले. उद्या काय काढू त्यांना भेटणार नव्हते म्हणा. आम्ही पण म्हटलं फोटो काढून घेऊया, उद्याचं काय करा नाही. आमच्या तोंडाक नाही पाणी आणि केसाक नाही फणी, तरी आम्ही आपले फोटो काढून घेतलो बघा कसे ते. म्हटलं अरे अजून फोटो काढ आमची, तरी आम्ही थंयच उभी असो बघा. एक फोटो काढ म्हणत. रेडी झालो आमचं स्टॉल, छान दिसतं बघा. नंतर मग आम्ही इलो घराकडे. तर आमच्या मास्टर शेफची टोपी बाकी होती, ती तयार करून होती ना. तर माझ्या पप्पाने मस्तपैकी बघा बनवून दिल्याने मास्टर शेफची. नंतर हे पॅम्पलेट वगैरे बनवलं, शेवपुरी ओनली 20 रुपीज. आणि मनी बॉक्सचं आमचं पैसे साठवतात. आणि हे दोघं जण बघा आमचे मास्टर शेफ रेडी झाले, मजा केल्यानी फुल एकदम. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी स्कूलमध्ये गेले होते. एंट्रन्सलाच मस्त की रांगोळी वगैरे काढलेली होती झकासपैकी, सुंदर. नंतर फन फेअरचं इथं बोर्ड लावलेलं होतं. म्हटलं पोरगेच रोज फोटो काढतात, म्हटलं आपण पण जरा फोटो काढून घेऊयात. आम्ही दोघांनी आधी पहिले फोटो काढलो. ते सगळं साहित्य लावून दिलेलं होतं, तर हे भरूक लागले एक. आणि नंतर बघा कधी थोड्या वेळात भांडाक पण लागले. आणि दोघा जणांनंतर मग कंटाळले आणि स्टॉल सोडून पळाले. मग आमका त्या स्टॉलवर आमकाच बसायचा लागला. बाकीच्या मुलांनी पण मस्त स्टॉल लावलेले आहे. मोमोजचे होते, फ्रूट सॅलड होता, स्वीटचे स्टॉल होते, मोंजिटो होता, खूप छान होते स्टॉल. हे बघा ह्या मुलांनी पण कसं मस्त आपले स्टॉल छान डेकोरेटिव्ह केलेली आहे. फन गेम पण स्टॉल होते. आजी लोकांनी पण आमच्या स्टॉलला भेट दिलेली असा, ते आवडली असा शेवपुरी छान झालेली. आमच्या सोसायटी मेंबर लोकांनी पण आमका मस्त की हे केलेली. त्या दोघांची फ्रेंड दिलेली का मी बनवते करून आपण भांडाक लागली. मग आमचे मित्रमैत्रिणी इले त्यांनी पण भेट दिल्यानी आणि मस्त झकास झालं आमचं. आणि कमाई पण चांगली झाली.